नमस्कार। आज मी तुम्हाला सर्वांना एक पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे ज्याचे नाव आहे अळूचे फतफद, ज्याला आळूची हाटी भाजी सुद्धा म्हणतात। अळू हा शरीरासाठी अतिशय उत्तम असतो, त्यामुळे अनेक पोषक तत्व मिळतात। यासाठी आपण सर्वप्रथम आळू घेणार आहोत। आळू हा छान मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्यामध्ये शेंगदाणे आणि चण्याची डाळ घालतीये। दोन्हीही मिक्स करून छान थोडं पाणी घालून हे शिजवून घ्यायचं। एक 4 ते 5 तरी शिट्ट्या ह्याच्या घेतल्या पाहिजे, जेणेकरून तो आळू छान मऊ शिजला पाहिजे। चण्याची डाळ पण चिपी झाली पाहिजे, शिजली गेली पाहिजे। अशा रीतीने हे असं छान शिजलेलं आहे, मऊ असे तुम्ही बघू शकता। आळू शिजून झालं आहे। आता हा मी थोडा मॅश करतीये, हटवून घ्यायचं ज्याला म्हणतात। यामध्ये आपण एक अर्धी वाटी तरी बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पीठ घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं। छान एकजीव झाल्यावर यामध्ये आपण गरम पाणीच घालायचे, थंड पाणी घालायचे नाही, त्यामुळे भाजीची चव बिघडते। यासाठी इथे गरम पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं। हे सर्व बेसन पीठ वगैरे एकजीव झालं पाहिजे, त्याचे गाठी जे आहे त्या मोडल्या केल्या पाहिजे। आता एकीकडे आपण इथे फोडणीला लसूण मी बारीक करून घातलेला आहे। लसूण घालायचा, छान ब्राऊन रंगात। आळूची फतफदाची फोडणी जी आहे ती मेन कडक बसली पाहिजे, अगदी छान वेगळा स्वाद येतो। त्यामुळे लाल ब्राऊन रंगात थोडीशी काळपट अशी फोडणी करायची, जेणेकरून तो आळूचं फतफद अधिक छान लागते। यासाठी एक 4 ते 5 मेथ्या आणि मिरचीचा ठेचा घालायचा। मिरचीचा ठेचा घालून छान परतून घ्यायचा। मिरचीचा पूर्ण कचरटपणा जाऊ द्यायचा। हिंग, हळद आणि लाल तिखट घालून आपण जे बॅटर शिजवून बेसन पीठ घालून जे हटवून घेतलं होतं पालक, तो आपण इथे ॲड करायचा। आणि एक आवडीनुसार, तुम्हाला जर आवडत असेल तर, नाहीतर मग तुम्ही इथे नाही घातले तरी चालेल, खोबऱ्याचे तुकडे, त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार, गूळ, चिंच घालायची आणि हे छान शिजू द्यायचं रटारटा। त्यानंतर आपण एकीकडे फोडणीची तयारी करायची। वरून आपण पुन्हा एकदा तडका मारणार आहोत त्याला। यासाठी मी इथे तडक्याची तयारी केली आहे। तडक्यासाठी इथे एक मोहरी, हिंग, लसूण घातलं, पुन्हा थोडंसं भरपूर लसूण घातला, हिंग घातला आणि मिरची आवडीनुसार घालायची। मिरची घालून हा छान असा तडका ह्या आळूच्या फतफदावर घातला आहे। सो तुम्ही बघू शकता किती छान असं हे स्वादिष्ट असं हा गरमागरम आळूचे फतफद रेडी आहे। हे तुम्ही गरम गरम भाताबरोबर सुद्धा खाल्ले तर अतिशय उत्तम लागते। सो तुम्ही करून बघा, आंबट गूळ अशी टेस्ट असते। हे पारंपरिक पदार्थ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आळूमुळे भरपूर फायदे असतात। धन्यवाद।